हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डीसी जनता 10th. तर बाळांनो, तुमच्या 10th SSC बोर्ड 2025-26 साठीची मॅथ्समध्ये आपण कन्सेप्ट सिरीज सुरू केली आहे. त्याच्या लेक्चर नंबर 10th मध्ये बाळांनो आपला जो टॉपिक सुरू आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, यामध्ये आज आपण जो टॉपिक कव्हर करणार आहोत बाळांनो, दॅट टॉपिक विल बी ग्राफिकल मेथड. दॅट टॉपिक विल बी व्हॉट? ग्राफिकल मेथड. तर बाळांनो, याआधी आपण सोल्युशन काढायच्या वेगवेगळ्या मेथड्समध्ये एलिमिनेशन कव्हर केली आहे, सबस्टिट्यूशन कव्हर केली आहे, त्यानंतर क्रॅमर्स रूल कव्हर केला आहे, आणि काही पर्टिक्युलर इक्वेशनला सॉल्व्ह करण्यासाठी जी ॲडिशन सबस्ट्रॅक्शन ॲडिशन मेथड असते, ही पण मेथड आपण प्रॉपर पद्धतीने कव्हर केलेली आहे. तर या टॉपिकमध्ये सोल्युशन काढायची जी लास्ट मेथड राहिलेली आहे ग्राफिकल मेथड, ती मेथड बाळांनो आपल्याला क्लिअर करायची आहे. तर ती मेथड क्लिअर करण्या अगोदर कशा पद्धतीने आपल्याला यामध्ये काही कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहे, तर त्याला आपण थोडं वन बाय वन पाहूया. तर मी इथे हेडिंग लावतोय ग्राफिकल मेथड. काय बोला? ग्राफिकल मेथड. तर या ग्राफिकल मेथडमध्ये काय महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत? तर सर्वात पहिले एक सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट लक्षात ठेवायचे तुम्हाला बाळांनो, की कोणत्याही लिनियर इक्वेशनचा जो ग्राफ असतो तो ऑलवेज अ स्ट्रेट लाईन ग्राफ असतो. काय असतो बोला? ऑलवेज अ स्ट्रेट लाईन ग्राफ असतो. म्हणजे इथे मी कन्सेप्ट तुम्हाला नोट डाऊन करून देतो. ग्राफ ऑफ एनी लिनियर इक्वेशन, द ग्राफ ऑफ एनी लिनियर इक्वेशन, एनी linear equation in two variable, linear equation in two variable is always a straight line graph. कोणता लाईन ग्राफ बोला? स्ट्रेट लाईन ग्राफ. म्हणजेच जर मी एखादं इक्वेशन घेतलं जसं की x + y = 5 आणि मी तुम्हाला म्हटलं बाळांनो याचा तुम्ही ग्राफ काढा, आणि ग्राफ कसा निघेल, तर आपल्याला सर्वात पहिले लक्ष ठेवायचं आहे कोणतंही लिनियर इक्वेशन जर असेल तर त्याचा ग्राफ कसा आहे तो बाळांनो? ऑलवेज अ स्ट्रेट लाईन ग्राफ. ऑलवेज अ स्ट्रेट लाईन ग्राफ. आता फॉर एक्झाम्पल हा माझा एक्स ॲक्सिस असेल, हा माझा वाय ॲक्सिस असेल, आणि इथे जर मी या इक्वेशनचा ग्राफ काढला तर तो आपल्याला जर फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने मिळाला, तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जर फॉर एक्झाम्पल हा काढलेला ग्राफ जर आपल्या x + y = 5 इक्वेशनचा असेल, तर याच्यावरनं एक आणखीन कन्सेप्ट तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे की या लाईनवरचा कोणताही पॉइंट विल बी द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. मी पुन्हा सांगतो, ही कन्सेप्ट थोडी तुमच्यासाठी नवीन असू शकते. ती कन्सेप्ट काय? तर एखाद्या लिनियर इक्वेशनचा जर मी ग्राफ काढला असेल किंवा तुम्हाला म्हटलं गेलंय की हा जो ग्राफ आहे तो या लिनियर इक्वेशनचा आहे, याच्यावरनं दुसरं अंडरस्टँडिंग तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की या लाईनवरचा कोणताही पॉइंट विल बी द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. म्हणून इक्वेशनची आणखीन एक विल बी द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. मग याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवता येऊ शकते की एखाद्या कोणत्याही लिनियर इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय? तर एनी पॉइंट ऑन इट्स ग्राफ, तर त्या इक्वेशनचा जो ग्राफ असेल त्या ग्राफवरचा कोणताही पॉइंट आपल्याला काय म्हणता येऊ शकतो? त्या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन म्हणता येऊ शकतं बाळांनो. तर ही कन्सेप्ट जर तुम्हाला क्लिअर असेल तर मग आता कशा पद्धतीने आपल्याला ग्राफ काढायचा आहे, त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहे, त्याला मी थोडं एक्सप्लेन करतो. पहा, सर्वात पहिले तुम्हाला लक्षात आलं लिनियर इक्वेशनचा ग्राफ कसा असतो? स्ट्रेट लाईन ग्राफ असतो. त्यानंतर तो जो काही ग्राफ काढला त्या ग्राफवरला कुठलाही पॉइंट त्या लिनियर इक्वेशनचं काय होणार बाळांनो? सोल्युशन होणार. काय होणार बाळांनो? सोल्युशन. मग एखाद्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ फाइंड आउट कसा करायचा? तर सिंपल, पहा, लक्ष द्या. आपल्याला जर एक इक्वेशन दिलं असेल, जसं मी इथे लिहितो x + y = 7, आणि मी तुम्हाला म्हणतोय ड्रॉ द ग्राफ ऑफ दिस इक्वेशन. मग आता या इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी आपल्याला या इक्वेशनचे काय काढावे लागतील? सोल्युशन्स काढावे लागतील. काय काढावे लागतील बोला? सोल्युशन्स काढावे लागतील. मग आता सोल्युशन्स काढायचे, तर सोल्युशनच्या रिलेटेड काय माहिती पाहिजे आपल्याला? तर हे सिंगल लिनियर इक्वेशन आहे, आणि सिंगल लिनियर इक्वेशन तर आपल्याला माहिती आहे की एका सिंगल लिनियर इक्वेशनला किती सोल्युशन्स असतात? तर इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतात. किती सोल्युशन्स असतात? इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स असतात. मग याही इक्वेशनला मी किती सोल्युशन्स काढू शकतो? तर इन्फायनाइट सोल्युशन्स काढू शकतो. काय काढू शकतो बोला? इन्फायनाइट सोल्युशन्स काढू शकतो. मग या इक्वेशनचे ग्राफ काढत असताना जनरली लक्षात ठेवा, आपल्याला
मिनिमम 2 मॅक्झिमम 3 सोल्युशन्स काढायचे आहेत. किती? मिनिमम 2 मॅक्झिमम 3 सोल्युशन्स काढायचे. आता हे 3 सोल्युशन्स काढायचे कसे? तर सिंपल, मी लक्ष द्या कशा पद्धतीने. तर बानो, या दिलेल्या इक्वेशनला कोणत्या तरी एका व्हेरिएबल मध्ये सर्वात पहिले कन्वर्ट करा. जसं की मी इथे या इक्वेशनला काय करतो, हा x इथेच ठेवतो आणि y तिकडे ट्रान्सफर करतो, म्हणजेच इथे होईल 7 - y. काय होईल बोला? 7 - y. मग हे जे इक्वेशन तुमच्याकडे होतं याला मी एका x व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट केलं. मग x ची व्हॅल्यू काय मिळाली मला? तर x ची व्हॅल्यू मिळाली 7 - y. काय मिळाली बोला? 7 - y. मग आता या इक्वेशनच्या मदतीने मी कोणाच्या व्हॅल्यूज काढणार? तर या इक्वेशन मध्ये x आणि y च्या व्हॅल्यूज काढणार, म्हणजे या इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करणार. मग तुम्ही म्हणणार सर या x आणि y च्या व्हॅल्यूज कशा काढायच्या? तर तुम्हालाही माहिती आहे की इथे जर तुम्ही y कन्सिडर केला आणि ती y ची व्हॅल्यू जर तुम्ही इथे पुट केली, त्याला जर 7 मधनं मायनस केलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला कोण मिळतंय? x मिळतंय. म्हणजे इथे तुम्हाला y ची व्हॅल्यू कन्सिडर करून x मिळवायचा आहे बाळांनो. कोणाची व्हॅल्यू बोला? y ची व्हॅल्यू कन्सिडर करून x मिळवायचा आहे बाळांनो. तुम्हाला पुन्हा मी सांगतोय y ची व्हॅल्यू कन्सिडर करून x मिळवायचा आहे. मग तुम्ही म्हणणार सर ही y ची व्हॅल्यू मी घ्यायची कुठून? y ची व्हॅल्यू मी डिसाईड कशी करायची? y ची व्हॅल्यू मी घ्यायची कोणती? तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे y ची व्हॅल्यू तुम्हाला तुमच्या चॉईसनी घ्यायची आहे. पुन्हा बोला, काय करायचं आहे? तुम्हाला y ची व्हॅल्यू तुमच्या चॉईसने घ्यायची आहे. तुम्हाला वाटेल त्या व्हॅल्यूज तुम्ही y साठी डिसाईड करू शकता. फक्त 2-3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली तर महत्त्वाची गोष्ट अशी की जे काही सोल्युशन, जी काही y ची व्हॅल्यू घेणार तुम्ही, ती व्हॅल्यू घेतल्यानंतर ज्या तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतील त्या तुमच्या ग्राफ पेपरवर प्लॉट होतील अशाच असल्या पाहिजे. कारण की ग्राफ पेपरवर प्लॉट होत असताना आपण 50, 60, 70 ह्या व्हॅल्यूज प्लॉट करू शकत नाही, कारण की एवढा मोठा ग्राफच आपल्याला मिळणार नाही. म्हणून जनरली ज्या व्हॅल्यूज तुम्ही कन्सिडर करणार किंवा जनरली ज्या व्हॅल्यूज तुम्हाला x आणि y च्या मिळतील, ट्राय करा की त्या व्हॅल्यूज 10च्या अंदरच्याच असल्या पाहिजे. त्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट असं लक्षात ठेवा की ग्राफ तुमचा प्रॉपर 1 किंवा 2 क्वाड्रंट मध्ये जाण्यासाठी काही व्हॅल्यूज पॉझिटिव्ह असू द्या, काही व्हॅल्यूज निगेटिव्ह असू द्या, जेणेकरून प्रॉपर पद्धतीने तुमचा ग्राफ निघेल. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, अशीच व्हॅल्यू सिलेक्ट करा की ज्यावरनं तुमचा व्हेरिएबल म्हणजे x हा किंवा y हा होल नंबर असला पाहिजे. जनरली जर तुम्हाला 3.4 ही व्हॅल्यू जर आली फॉर एक्झाम्पल, जनरली तर ते सोल्युशन असणार आहे, पण याला जर मी तुम्हाला म्हटलं की 3.4 ला ग्राफ पेपरवर प्लॉट करून दाखवा तर इट विल बी डिफिकल्ट फॉर यू. किंवा जर मी तुम्हाला म्हटलं की 3.56 अशा पद्धतीचा एखादा नंबर ग्राफ पेपरवर प्लॉट करा तर दिस विल बी डिफिकल्ट फॉर यू. त्यामुळे जनरली पॅटर्न हाच ठेवा x आणि y च्या व्हॅल्यूज काढताना की नंबर्स होल नंबर्सच असू द्या. नंबर्स हे काय असू द्या? होल नंबर्सच असू द्या. म्हणजे कोणत्याही लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढताना सर्वात पहिले तर तुम्हाला काय काढायचे? त्याचे सोल्युशन्स. किती काढायचे सोल्युशन्स? मिनिमम 2 मॅक्झिमम 3. आता हे सोल्युशन काढायचे कसे? तर त्याच्यासाठी काय करायचं? दिलेल्या इक्वेशनला कोणत्या तरी एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करा. जसं या इक्वेशनला मी x व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे y तिकडे ट्रान्सफर केला. मग इथे y ची व्हॅल्यू कन्सिडर करून मी x मिळवू शकतो. म्हणजे सोल्युशन काढण्यासाठी काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहे ते इथे मी तुम्हाला लिहून देतो. लक्ष द्या. सोल्युशन काढण्यासाठी काय काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? तर 2 व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण आपल्या चॉईसनुसार, आपण आपल्या इच्छेनुसार कन्सिडर करणार. ती व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करणार, सॉल्व्ह करणार आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळवणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे इक्वेशन असेल 3x + y = 10. तर मग इथे मी काय करणार? x ची व्हॅल्यू किंवा y ची व्हॅल्यू मी कन्सिडर करणार, माझ्या मनाने कन्सिडर करणार, ती त्या जागी पुट करणार आणि दुसरा जो व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू मिळवणार. म्हणजे जर मी x ची व्हॅल्यू कन्सिडर केली तर x च्या जागी पुट होईल आणि मला मिळेल y. आणि जर मी y ची व्हॅल्यू कन्सिडर केली तर ती y च्या जागी पुट होईल आणि मला मिळेल x. म्हणजे सोल्युशन काढण्यासाठी सिंपल, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू बाय चॉईस, बाय इच्छेने, बाय मनाने कन्सिडर करा आणि दुसऱ्या व्हेरिएबलची ती व्हॅल्यू त्या पद्धतीने त्या इक्वेशन वरनं कॅल्क्युलेट करा. दिस इज द सिंपल प्रोसिजर टू फाइंड आउट द सोल्युशन. आता हे लिहायचं कसं? तर त्याला लिहिण्यासाठी बाळांनो तुम्हाला ऑर्डर्ड पेअरचा टेबल बनवायचा. आता हा ऑर्डर्ड पेअरचा टेबल काय असतो हे सर्व मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, पण त्या अगोदर लक्ष द्या. द ग्राफ ऑफ एनी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल इज ऑलवेज अ स्ट्रेट लाईन ग्राफ. नंतरचा महत्त्वाचा पॉईंट मी लिहून देतो, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ लिनियर इक्वेशन. Find any 3 solutions of that equation. त्या इक्वेशनचा जर ग्राफ काढायचा असेल आपल्याला तर त्या इक्वेशनचे कोणतेही 3 सोल्युशन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आता हे काढायचे कसे? टू फाइंड आउट द सोल्युशन मी इथे लिहितो, टू फाइंड द सोल्युशन
to find the solution, to find the solution, to find the solution. Consider value of any variable by your choice, and put that value in the given equation, to get the value of second variable, म्हणजे आपल्याला सोल्युशन काढण्यासाठी काय करायचंय, एका व्हेरिएबलची व्हॅल्यू बाय चॉईस कन्सिडर करायची आहे, ती पुट करायची आहे आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळवायची आहे. ती कशा पद्धतीने मिळवणार तर ते मी तुम्हाला सांगतो. पहा, लक्ष द्या. जर माझ्याकडे एक इक्वेशन असेल, जसं मी लिहिलं होतं x + y = 7, तर मग मी काय करणार, या इक्वेशन मध्ये एक कोणता तरी व्हेरिएबल, एक तर x किंवा y, त्याची व्हॅल्यू मी मनाने कन्सिडर करणार आणि दुसरा व्हेरिएबल मी मिळवणार. जर मी x ची व्हॅल्यू कन्सिडर केली तर मला y मिळेल आणि y ची व्हॅल्यू कन्सिडर केली तर मला x मिळेल. आता या व्हॅल्यूज काढण्यासाठी काय करायचं, तर प्रत्येक वेळेला व्हॅल्यू पुट करून इक्वेशन सॉल्व्ह करत बसण्यापेक्षा एकच वेळेला इक्वेशन सॉल्व्ह करा मग व्हॅल्यूज कन्सिडर करत राहा, हे फार बेटर आहे. तर त्याच्यासाठी काय करा, या इक्वेशनला एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करून टाका. कोणत्या व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करता, तर x आपण इथे ठेवूया आणि इथे लिहूया 7 - y. मग बनवायचा आपल्याला ऑर्डर्ड पेअरचा टेबल. कसा बनेल, तर पहिले येईल x, नंतर येईल y आणि नंतर येईल आपला x, y. नंतर काय बोला, x, y. आणि आपल्याला बांधनो 3 सोल्युशन्स काढायचे आहेत. किती सोल्युशन्स काढायचे आहेत, मिनिमम 2 मॅक्झिमम 3. तर जनरली आपण 3 सोल्युशन्स काढतो. चला मग आता इथे पहा, इथे या इक्वेशन मध्ये जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर कोणाची व्हॅल्यू कन्सिडर करू शकता तुम्ही, y ची. त्याला 7 मधनं जर मायनस केलं तर आन्सर कोणाचं येईल, x. म्हणजे व्हॅल्यू कोणाची कन्सिडर करणार म्हणानी, y ची, आणि कोण मिळेल, x. तर चला y ची पहिली व्हॅल्यू कन्सिडर करूया आपण बाळांनो. फॉर एक्झाम्पल मी कन्सिडर केली 0. तर y च्या समोर जो काही ब्लॉक असेल तिथे तुम्हाला किती लिहावं लागेल, 0. आणि चला पुट करा. मग इथे लिहा x होईल 7 - y, दॅट इज 7 - 0, दॅट इज 7. म्हणजे आपला ज्या वेळेला y 0 आहे तर x किती आला, 7. y 0 आहे तर x किती आला, 7. तर मग इथे x च्या जागी होईल 7. आणि मग ज्या वेळेला तुम्ही पॉइंट्स लिहिणार तर तो काय लिहिणार, 7, 0. म्हणजे पहिले कोण लिहिला गेला पाहिजे, x, आणि नंतर कोण लिहिला गेला पाहिजे, y. तर 7, 0 हे झालं बाळांनो या पहिल्या इक्वेशनचं पहिलं सोल्युशन. या इक्वेशनचं पहिलं सोल्युशन. सेम त्याच पद्धतीने आपल्याला आणखीन 2 सोल्युशन्स काढायचे आहे. आता आणखीन 2 सोल्युशन्स काढण्यासाठी मी पुन्हा y ची व्हॅल्यू कन्सिडर करणार, मनाने कन्सिडर करणार. तर मी फॉर एक्झाम्पल इथे कन्सिडर केली 5. किती कन्सिडर केली, 5. तर आता काय होईल, x = 7 - y, म्हणजे 7 - 5 आणि 7 - 5 किती येते, 2. म्हणजे y ची व्हॅल्यू ज्या वेळेला 5 आहे तर x किती आला बाळांनो, 2. तर इथे x च्या व्हॅल्यू च्या जागी x ची व्हॅल्यू 2 लिहावी लागेल आणि इथे होईल 2, 5. काय होईल बोला, 2, 5. त्यानंतर आणखीन एक व्हॅल्यू कन्सिडर करायची आहे. तर आपण 2 पॉझिटिव्ह व्हॅल्यूज कन्सिडर केल्या, तर आता जनरली आपण एक निगेटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करूया. चला करा कन्सिडर निगेटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करूया आपण -1 फॉर एक्झाम्पल. मग आता इथे पुन्हा ती व्हॅल्यू पुट करावी लागेल. तर x किती आहे, 7 - y, तर 7 मायनस इथे y च्या जागी काय होईल, -1. तर दिस मायनस विल गेट प्लस, तर 7 + 1 दॅट विल बी 8. तर ज्या वेळेला आपली y ची व्हॅल्यू -1 आहे तर x किती आला बाळांनो, तर x आला आपला 8. तर मग इथे लिहावं लागेल 8, -1. 8, -1. मग आता हे जे तुम्हाला 3 सोल्युशन्स मिळाले, 7, 0, 2, 5 आणि 8, -1. These 3 solutions you will have to plot in XY coordinate system. हे तिन्ही सोल्युशन्स तुम्हाला कुठे प्लॉट करावे लागतील, XY कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. ते कसे प्लॉट करायचे ते मी तुम्हाला सांगेल. पण हा जो टेबल बनवला बाळांनो तुम्ही, हा टेबल याला म्हणतो आपण टेबल ऑफ ऑर्डर्ड पेअर, वेअर यू गॉट 3 सोल्युशन्स ऑफ द गिवन लिनियर इक्वेशन. आता तुम्ही म्हणाल सर हे कॅल्क्युलेशन्स प्रत्येक वेळेला आम्हाला पेपरमध्ये करून दाखवायची गरजच आहे का, हो. तर काही गरज नाही बाळांनो, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला पेपरमध्ये करून दाखवण्याची. हे सर्व कॅल्क्युलेशन्स तुम्ही कुठे करणार, रफ मध्ये करणार. किंवा जर तुमचे कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असतील तर तुम्ही हे सर्व कॅल्क्युलेशन्स कुठे करायला पाहिजे, मनातल्या मनात करायला पाहिजे आणि कोणाच्या व्हॅल्यूज मिळवायला पाहिजे, x आणि y च्या व्हॅल्यूज मिळवायला पाहिजे. इज इट ओके, 100%. पण महत्वाचं काय, तर महत्वाचा हा ऑर्डर्ड पेअरचा टेबल तुम्हाला काढणं फार महत्वाचं राहील बाळांनो. हा ऑर्डर्ड पेअरचा टेबल तुम्हाला काढावाच लागेल, तरच तुम्हाला तो ग्राफ प्रॉपर पद्धतीने प्लॉट होईल आणि तुम्हाला मार्क्स मिळतील.
मग ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्या इक्वेशनसाठी 3 सोल्युशन काढून ऑर्डर्ड पेअरचा टेबल बनवला, सेम त्याच पद्धतीने बांधणं तुम्हाला सेकंड इक्वेशनसाठी पण ऑर्डर्ड पेअरचा टेबल म्हणजे 3 सोल्युशन्स फाइंड आउट करून अशा पद्धतीने टेबल बनवावा लागणार आहे. आता इथे सर्वात महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी लक्षात ठेवा, सर मी काय करतो हो, x = 7 - y न ठेवता मी डायरेक्ट एका व्हेरिएबलची व्हॅल्यू कन्सिडर करतो, या इक्वेशन मध्ये पुट करतो, सॉल्व्ह करतो आणि दुसरा व्हेरिएबल मिळवतो. तसं केलं तर चालेल का हो सर? तर 100% चालेल बाळांनो. मग इथे तुम्ही x = 7 - 1 न लिहिता डायरेक्ट जर म्हटलं पुट 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 x = किती आपण घेतली होती, फॉर एक्झाम्पल x = 7 घेतली, किती घेतली बोला, x = 7. चला पुट करा, ते इक्वेशन काय आपलं x + y = 7, तर x जागी किती 7 + y = 7. मग y काढायचं असेल तर 7 - 7 म्हणजे 0. त्याही वेळेला तुमचा आन्सर सेमच येणार आहे. फक्त काय होईल थोड्या कॅल्क्युलेशनच्या स्टेप्स वाढतील. आपण इथे डायरेक्ट इक्वेशन बनवून ठेवलंय, एक व्हॅल्यू पुट केला आन्सर मिळालं, व्हॅल्यू पुट केला आन्सर मिळालं, व्हॅल्यू पुट केला आन्सर मिळालं. पण इथे तसं न करता तुम्ही इक्वेशन जे ओरिजिनल आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून मग स्टेप्स इकडे तिकडे ट्रान्सफर करून सोल्युशन मिळवलं तरी ते सारखंच येणार आहे, त्याच्यामध्ये काही चेंज राहणार नाही. म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीने इझी जात असेल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून तर तसं करा, नाही तर एका व्हेरिएबलची व्हॅल्यू डायरेक्ट त्या इक्वेशन मध्ये पुट करा आणि दुसरा व्हेरिएबल मिळवा. इट इज ऑल्सो द सेम प्रोसिजर आणि तुमचा आन्सर 100% करेक्टच येणार आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तर इथे अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढायचा असतो. सर्वात पहिले तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, ग्राफ ऑफ एनी लिनियर इक्वेशन इज ऑलवेज अ स्ट्रेट लाईन ग्राफ. त्याच्यानंतर त्या ग्राफवरचा कोणताही पॉईंट ते त्या लिनियर इक्वेशनचं काय असतं, सोल्युशन. म्हणून ग्राफ काढताना आपल्याला काय काढावं लागतं, तर ग्राफ काढताना आपल्याला मिनिमम 3 सोल्युशन्स काढावे लागतात. किती सोल्युशन्स काढावे लागतात, 3 सोल्युशन्स. आता हे 3 सोल्युशन्स मी काढणार कसे, तसंही आपल्याला माहिती आहे लिनियर इक्वेशन जर सिंगल असेल तर त्याला इन्फायनाइट सोल्युशन्स असतात. मला इन्फायनाइटची काही गरज नाही, मला फक्त 3 सोल्युशन्स काढायचे आहे. आता हे 3 सोल्युशन्स काढणार कसे, तर त्याच्यासाठी काय आहे, तर आपल्याला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू बाय अवर चॉईस कन्सिडर करून इक्वेशन मध्ये पुट करून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळवायची आहे. दिस इज द स्टँडर्ड प्रोसिजर टू फाइंड आउट द सोल्युशन. आता मग तुमचा ऑर्डर्ड पेअरचा टेबल सोल्युशन्स काढल्यानंतर बनला की त्यामध्ये जे काही पॉइंट्स असतील हे पॉइंट्स तुम्हाला फक्त काय करायचे आहे, XY कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये प्लॉट करायचे आहेत बाळांनो. काय करायचे आहेत, XY कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये प्लॉट. आता हे कसे प्लॉट करायचे तर त्याला आपण थोडं एक वेळा पाहूया. तर पाहणं पहा XY कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे जर मी एक हॉरिझॉन्टल नंबर लाईन घेतली, काय घेतली बोला, हॉरिझॉन्टल नंबर लाईन, तर इथे होईल 0 मार्क आणि हॉरिझॉन्टल नंबर लाईन आहे म्हणजे या 0च्या राईट हँड साईडला काही पॉझिटिव्ह पॉईंट्स येतील, ते येतील 1 2 3 4 5 6 7 8 अँड सो ऑन. आणि सिमिलर पद्धतीने लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह पॉईंट्स येतील -1 -2 -3 -4 -5 -6 -7 अँड सो ऑन. आता ही जी हॉरिझॉन्टल नंबर लाईन दिसते याला मी पुन्हा एक व्हर्टिकल नंबर लाईन काढली. काय काढली बोला, व्हर्टिकल नंबर लाईन काढली, ज्या दोघीही एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. ज्या दोघी एकमेकांना काय असतील, परपेंडिक्युलर. म्हणजे ही एक हॉरिझॉन्टल नंबर लाईन आणि एक व्हर्टिकल नंबर लाईन, ज्या दोघी एकमेकांना कशा असतील, म्युच्युअली परपेंडिक्युलर. कशा असतील, म्युच्युअली परपेंडिक्युलर. तर ही हॉरिझॉन्टल नंबर लाईन आणि ही व्हर्टिकल नंबर लाईन यांचं जे कॉम्बिनेशन बनलं, याच कॉम्बिनेशनला आपण काय नाव देतो, XY कोऑर्डिनेट सिस्टीम. काय नाव देतो बोला, XY कोऑर्डिनेट सिस्टीम. मग ही पण नंबर लाईन आहे, तर इथे पण पॉईंट्स मार्क करावे लागतील. तर अपवर्ड डिरेक्शन मध्ये आपण पॉझिटिव्ह पॉईंट्स मार्क करतो. कोणते पॉईंट्स मार्क करतो, पॉझिटिव्ह पॉईंट्स मार्क करतो. आणि डाऊनवर्ड डिरेक्शन मध्ये आपण निगेटिव्ह पॉईंट्स मार्क करतो. तर अशा पद्धतीने निगेटिव्ह पॉईंट्स मार्क होतील. ठीक आहे. मग हॉरिझॉन्टल नंबर लाईन आणि ही व्हर्टिकल नंबर लाईन. तर ही जी हॉरिझॉन्टल नंबर लाईन असते याला जनरली आपण बाळांनो काय बोलतो, तर याला जनरली आपण एक्स ऍक्सिस बोलतो. आणि जी व्हर्टिकल नंबर लाईन असते याला बाळांनो आपण काय बोलतो, वाय ऍक्सिस. इज इट ओके. आणि ज्या ठिकाणी हे दोन्ही ही ऍक्सिस एकमेकांना इंटरसेक्ट करतात याला नाव देतो बाळांनो आपण ओरिजिन. काय नाव देतो बोला, ओरिजिन. आणि आपण 9th मध्ये बेसिक शिकलोय की XY कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये कोणताही पॉईंट रिप्रेझेंट करायचा असेल तर त्या पॉईंटसाठी आपल्याला 2 गोष्टी सांगणं फार महत्वाचं असतं. पहिले तर त्या पॉईंटची एक्स ऍक्सिस वरची व्हॅल्यू सांगणं फार महत्वाचं असतं आणि दुसरी वाय ऍक्सिस वरची व्हॅल्यू सांगणं फार महत्वाचं असतं. एक्स ऍक्सिस वरची व्हॅल्यू म्हणजे त्या पॉईंटचा कोणता कोऑर्डिनेट असतो, एक्स कोऑर्डिनेट असतो. आणि वाय ऍक्सिस वरची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला माहिती आहे त्या पॉईंटचा कोणता कोऑर्डिनेट असतो, वाय कोऑर्डिनेट असतो. कोणता कोऑर्डिनेट असतो, वाय कोऑर्डिनेट. म्हणजे जर मी एखादा पॉईंट P इन ब्रॅकेट 3,4 लिहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं हा P पॉईंट जो आहे त्याची एक्स ऍक्सिस वरची व्हॅल्यू किती आहे, 3. म्हणजे एक्स ऍक्सिस वर तो कुठे आहे, इथे आहे. आणि वाय ऍक्सिस वरची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे.
वाय ऍक्सिस वरची व्हॅल्यू किती आहे 4 आहे, म्हणजे अशा पद्धतीने तो पॉईंट इथे लाय करेल. तर म्हणजेच कोणत्याही पॉईंटचा आपल्याला जर पोझिशन सांगायची असेल, तो एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये कुठेही सांगायचं असेल, तर आपल्याला दोन गोष्टी सांगणं महत्त्वाचं आहे. सर्वात पहिले तर त्याची एक्स ऍक्सिस वरची व्हॅल्यू म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आणि दुसरी वाय ऍक्सिस वरची व्हॅल्यू म्हणजे वाय कोऑर्डिनेट. मग जर मी पी इन ब्रॅकेट 3,4 लिहिलं असेल तर 3 ही झाली एक्स कोऑर्डिनेटची व्हॅल्यू आणि 4 ही झाली बाळांनो वाय कोऑर्डिनेटची व्हॅल्यू. कोणाची व्हॅल्यू झाली सांगा? वाय कोऑर्डिनेटची व्हॅल्यू. मग अशा पद्धतीने आपल्याला जर पॉइंट्स प्लॉट करायचे असतील तर इथे आपल्याला लक्षात येत आहे की 4 क्वाड्रंट्स निर्माण झालेले आहेत. या एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीमनी पूर्ण प्लेनला 4 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे आणि त्या चारही पार्टला आपण नाव काय देतो बाळांनो? तर त्याला म्हणतो आपण क्वाड्रंट्स. तर क्वाड्रंटची सुरुवात कुठून होते? तर हा सर्वात पहिला क्वाड्रंट असणार आहे बाळांनो. दिस विल बी युअर क्वाड्रंट नंबर 1. त्यानंतर आपल्याला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये जायचं आहे. हा असणार आहे तुमचा सेकंड क्वाड्रंट, हा असणार आहे तुमचा थर्ड क्वाड्रंट आणि हा असणार आहे तुमचा फोर्थ क्वाड्रंट. हा असणार आहे बाळांनो तुमचा काय? फोर्थ क्वाड्रंट. ज्यावेळेला तुम्ही फर्स्ट क्वाड्रंट मधल्या पॉईंटचा विचार करता तर एक्स पण पॉझिटिव्ह असतो आणि वाय पण पॉझिटिव्ह असतो, म्हणून कोऑर्डिनेट्स काय येतात? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंटचा जर विचार केला तर एक्स तुमचा निगेटिव्ह असतो आणि वाय तुमचा पॉझिटिव्ह असतो, म्हणून काय असतं? निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आणि क्वाड्रंट्स मध्ये किंवा कुठेही पॉइंट्स प्लॉट करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा, पहिले आपण प्लॉट करतो एक्स, नंतर प्लॉट करतो वाय. म्हणूनच सिस्टीमचं नाव दिलंय एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम. पहिले एक्स नंतर वाय, पहिले एक्स नंतर वाय. म्हणून लक्षात ठेवायचं, पहिला जो कोऑर्डिनेट येणार तो येणार एक्स ऍक्सिस वरचा आणि नंतर जो येणार तो येणार वाय ऍक्सिस वरचा. तर पहिल्या क्वाड्रंट मध्ये येतील पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये येतील निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये एक्स पण निगेटिव्ह आहे आणि खाली वाय पण निगेटिव्ह आहे, तर इथे येईल निगेटिव्ह निगेटिव्ह. काय बोला? निगेटिव्ह निगेटिव्ह. तर इथे लिहू शकतो बाळांनो आपण निगेटिव्ह निगेटिव्ह. त्यानंतर फोर्थ क्वाड्रंटचा जर विचार केला तर पहिले एक्स आहे पॉझिटिव्ह आणि वाय आहे निगेटिव्ह, तर येतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह. काय बोला? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या वेळेला कोणत्या तरी ऍक्सिसवर पॉईंट लाय करतो तर ज्या ऍक्सिसवर आहे त्या ऍक्सिसवरची व्हॅल्यू असेल, दुसरा ऍक्सिस 0 असेल. म्हणजे एखादा पॉईंट एक्स ऍक्सिसवर आहे, एखादा पॉईंट एक्स ऍक्सिसवर आहे, एखादा पॉईंट एक्स ऍक्सिसवर आहे, तर त्याचा वाय कोऑर्डिनेट हा 0 असेल, हे लक्षात ठेवायचं. ज्या ऍक्सिसवर आहे त्या ऍक्सिसची व्हॅल्यू असेल, दुसरा ऍक्सिसची व्हॅल्यू 0 असेल. म्हणजे एक्स ऍक्सिसवर पॉईंट आहे तर वाय कोऑर्डिनेट 0, एक्स ऍक्सिसवर पॉईंट आहे तर वाय कोऑर्डिनेट 0, म्हणजे एक्स ऍक्सिसवर असलेल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय येतील? x,0. काय येतील बोला? x,0. सिमिलर पद्धतीने जर एखादा पॉईंट वाय ऍक्सिसवर आहे, एखादा पॉईंट कुठे आहे? वाय ऍक्सिसवर आहे, तर ज्या ऍक्सिसवर आहे त्या ऍक्सिसची व्हॅल्यू आहे, म्हणजे एक्स वाय कोऑर्डिनेट तर आहे, वाय कोऑर्डिनेट तर आहे, पण कोण 0 असणार आहे? मग एक्स कोऑर्डिनेट 0 असणार आहे. कोण 0 असणार आहे बोला? एक्स कोऑर्डिनेट तुमचा 0 असणार आहे. म्हणजे वाय ऍक्सिसवर ज्या वेळेला पॉईंट असेल तर त्याचे कोऑर्डिनेट्स काय येतील? 0, y. म्हणजे ज्या ऍक्सिसवर आहे त्या ऍक्सिसची व्हॅल्यू आहे, दुसरा 0 आहे. ज्या ऍक्सिसवर आहे त्या ऍक्सिसची व्हॅल्यू आहे, दुसरा 0 आहे. एक्स वर असेल तर वाय 0 असेल, एक्स वर असेल तर वाय 0 असेल, एक्स वर असेल तर वाय 0 असेल आणि वाय वर असेल तर एक्स 0 असेल, वाय वर असेल तर एक्स 0 असेल, वाय वर असेल तर एक्स 0 असेल, एक्स वर असेल तर वाय 0 असेल आणि वाय वर असेल तर एक्स 0 असेल. ज्या ऍक्सिसवर आहे त्याचा अपोजिट ऍक्सिस 0 असेल, म्हणजे एक्स वर असेल तर वाय 0 असेल आणि वाय वर असेल तर एक्स 0 असेल. आणि आपण याही पद्धतीने लक्ष ठेवू शकतो, ज्या ऍक्सिसवर आहे त्या ऍक्सिसची व्हॅल्यू असेल, दुसरा ऍक्सिस ऑब्विसली काय होणार आहे? 0 होणार आहे. एवढ्या जर गोष्टी तुम्हाला क्लिअर असतील तर याच्या बेसिसवर बांधून तुम्ही ग्राफ ड्रॉ करू शकता. आता ग्राफ जनरली तुम्हाला ड्रॉ करत असताना ग्राफ पेपरवर प्लॉट करायचा असतो बाळांनो. आता ग्राफ पेपरवर प्लॉट कशा पद्धतीने करायचा तर लक्ष द्या, मी इथे तुम्हाला थोडं माझ्याकडे ज्या पद्धतीने अवेलेबल आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. तर तुम्ही जनरली जर बघितलं तर तुम्हाला ग्राफ पेपरवर अशा पद्धतीचे बॉक्सेस क्रिएट झालेले दिसतात. आता त्या बॉक्सेसमध्ये तुम्हाला जनरली काही डार्क लाईन पाहायला मिळतात, काही थोड्या फेंट आणि काही एकदमच फेंट लाईन पाहायला मिळतात. म्हणजे 3 पद्धतीच्या लाईन्स तुम्ही तुमच्या जनरली ग्राफ पेपरवर पाहता. एक सर्वात जास्त डार्क लाईन पाहता, त्याच्यानंतर तुम्ही थोडी कमी डार्क लाईन पाहता आणि त्याच्यानंतर सर्वात कमी डार्क असलेली लाईन पाहता. आणि या लाईन्सच्या बेसिसवर तुम्हाला तिथे लक्षात येत असेल की काही व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन्स मिळून बॉक्सेस क्रिएट झालेले आहे. आता प्रत्येक बॉक्स जर तुम्ही बघितला तर त्या प्रत्येक बॉक्सचं डायमेन्शन किती असतं बाळांनो? तर ते असतं 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर. किती असतं बोला? 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर. आणि या 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरच्या डायमेन्शनचा जो बॉक्स असतो याच्यामध्ये पुन्हा 10 हॉरिझॉन्टल लाईन आणि 10 व्हर्टिकल लाईन्स असतात. 10 हॉरिझॉन्टल लाईन्स आणि 10 व्हर्टिकल लाईन्स असतात. ज्यामध्ये ज्या लाईन पासून बॉक्स बनलेला असतो ती सर्वात डार्क असते. त्यानंतर 5व्या नंबरची लाईन जी असते ती थोडी कमी
डार्क असते आणि मधातल्या ज्या लाईन्स असतात त्या एकदमच फेंट असतात बाळांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला 1 बाय 1 सेंटीमीटरच्या बॉक्समध्ये 10 व्हर्टिकल आणि 10 हॉरिझॉन्टल लाईन्स पाहायला मिळतील. तर ज्यावेळेला मला XY कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ग्राफ काढायचा आहे तर ज्या लाईन्स पासून तुमचे बॉक्सेस बनलेले आहे त्याच लाईन्सला बाळांनो तुम्ही जनरली काय म्हणून कन्सिडर करायचं तर ऍक्सिस म्हणून कन्सिडर करायचं. जसं मी इथे कन्सिडर करतो, हा झाला फॉर एक्झाम्पल माझा, हा झाला माझा फॉर एक्झाम्पल वाय ऍक्सिस, याला मी मार्क करतो वाय ऍक्सिस, याला मी मार्क करतो वाय ऍक्सिस. त्यानंतर सेम त्याच पद्धतीने ही हॉरिझॉन्टल जी लाईन असेल, ज्या लाईन्स पासून आपला मेन बॉक्स बनलेला आहे त्याच लाईन्सला तुम्ही हॉरिझॉन्टल ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस म्हणून कन्सिडर करा. काय म्हणून कन्सिडर करा? एक्स ऍक्सिस. हा झाला आपला व्हर्टिकल ऍक्सिस. ज्या ठिकाणी दोघे एकमेकांना इंटरसेक्ट करतील दॅट पॉइंट विल बी 0. त्यानंतर मग आता तुम्हाला पॉइंट्स प्लॉट करायचे राईट हँड डिरेक्शन मध्ये, लेफ्ट हँड डिरेक्शन मध्ये, अपवर्ड डायरेक्शन मध्ये, डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये. ते कसे प्लॉट होतील तर पहा, लक्ष द्या, या लाईन पासनं जी दुसरी डार्क लाईन आहे म्हणजे हा जो तुमचा बॉक्स बनला, या बॉक्समध्ये इथे डिस्टन्स आहे तुमचं 1 सेंटीमीटर. तर तुम्हाला प्रत्येक पॉइंट जो आता मार्क करत जायचा आहे 0 नंतर इथे जो मार्क होईल तो 1 सेंटीमीटर होईल, पुन्हा 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4, 5, 6, 7, 8 अँड सो ऑन. इकडे पण तसंच होईल. आता -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8. अपवर्ड डिरेक्शन मध्ये काय होईल पुन्हा 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. डाऊनवर्ड काय होईल -1, -2, -3, -4. अशा पद्धतीने तुम्ही बाळांनो काय करणार, तुमची XY कोऑर्डिनेट सिस्टीम काढणार. XY कोऑर्डिनेट सिस्टीम काढली की लगेच त्याच्या टॉपमोस्ट राईट कॉर्नर मध्ये लिहिणार स्केल. काय लिहिणार तुम्ही? स्केल. काय लिहिणार? ऑन बोथ द ऍक्सिस, दोन्हीही ऍक्सिस वर, बोथ द ऍक्सिस म्हणजे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वर. आपण काय घेतलंय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू घेतलंय 1 युनिट. 1 सेंटीमीटर मध्ये 1 युनिट घेतलंय. पहा 0 to 1 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 चा डिफरन्स आहे म्हणून आपण युनिट काय घेतलाय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 युनिट. इट इज ओके. आणि या दोघांमध्ये हे जे डिस्टन्स आहे किती सेंटीमीटरचा आहे? 1 सेंटीमीटरचा. अशा पद्धतीने तुम्ही XY कोऑर्डिनेट सिस्टीम काढल्यानंतर तुमच्याकडे जे 3 सोल्युशन्स आलेले आहेत, पहिला आहे 7,0. तर पहिला जो पॉईंट प्लॉट करायचा आहे, आता 7,0 बघितल्यावरच तुम्हाला लक्षात येत आहे एक्स ऍक्सिस ची व्हॅल्यू आहे y0 आहे म्हणजे 100% तो कुठे लाय करेल? एक्स ऍक्सिस वर. तर चला करा प्लॉट त्याला एक्स ऍक्सिस वर. चला एक्स ऍक्सिस वर जर मी प्लॉट केलं तर एक्स ऍक्सिस वर 7 हा इथे दिसतोय आपल्याला, याला आणि वाय ऍक्सिस वर नाहीच आहे तर ते 0 असणार आहे. याला डार्क करा, सर्कल करा आणि त्याच्या बाजूला लिहा 7,0. काय लिहा? 7,0. त्याच पद्धतीने दुसरा पॉईंट आपला कोणता होता? दुसरा पॉईंट होता 2,5. तर आपल्याला लक्षात येत आहे 2,5 कुठे लाय करेल तर 2,5 म्हणजे 2 ही एक्स ऍक्सिस वरची व्हॅल्यू आहे तर 2 ही व्हॅल्यू आहे 2,5. तर 2,5 तर 2,5 तर हा एक्स ऍक्सिस वरचा झाला 2 आणि वाय ऍक्सिस वरचा 5. तर फॉर एक्झाम्पल आपण इथे याला इरेज करूया. इथे मी याला इरेज करतो आणि इथे मी पॉईंट मार्क करतो 5. पॉईंट मार्क काय करतो 5. तर इथे मी फॉर एक्झाम्पल 5 मार्क केला. तर हा झाला तुमचा 2 आणि हा झाला तुमचा 5. हे असं व्हर्टिकल आणि हे हॉरिझॉन्टल ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झालं त्याला तुम्ही नाव दिलं काय? डार्क केलं, सर्कल केलं, सर्कलच्या बाजूला लिहिलं 2,5. काय केलं बोला? 2,5. सिमिलर पद्धतीने तिसरा पॉईंट कोणता आहे आपल्याकडे? तर तिसरा पॉईंट आपल्या बाळांनो 8,-1. आता हा 8,-1 तर 8 तुम्हाला लक्षात येतंय हा इथे आहे आणि -1 कुठे आहे? सॉरी इथे नाही, 8 आपल्याला लक्षात येतं हा इथे आहे आणि -1 कुठे आहे बाळांनो? तर हा -1 इथे आहे. अशा पद्धतीने हे दोघे एकमेकांना या पॉईंटला इंटरसेक्ट करतायत. इथे लिहिणार मी 8,-1. काय लिहिणार बोला? 8,-1. मग आता हे जे तुम्हाला 3 पॉइंट्स मिळाले, या तिन्ही पॉइंट्सला ज्या वेळेला तुम्ही जॉईन करणार तो जो काही ग्राफ बनेल that will be the graph of our equation and that equation was x plus y is equal to 7. तर तुम्हाला आता काय करायचं आहे? या तिन्ही पॉइंट्स मधनं जाणारी स्ट्रेट लाईन काढायची बघा. तिन्ही पॉइंट्स मधनं जाणारी काय काढायची आहे? स्ट्रेट लाईन. आता मी माझ्या हाताने काढतोय तर ती स्ट्रेटच येईल अशी काही कंपल्शन नाही. ती थोडी आता तुम्हाला दिसत असेल माझ्या हाताने काढल्यामुळे ती थोडी वाकडी तिकडे गेली आहे, पण ज्या वेळेला तुम्ही पॉइंट जोडणार आणि स्केलच्या मदतीने जोडणार तर 100% ती स्ट्रेटच लाईन येईल आणि हे तिन्ही पॉइंट्स एका स्ट्रेट लाईन मध्ये जॉईन होताना तुम्हाला दिसतील. आणि जर ते तिन्ही पॉइंट एका स्ट्रेट लाईन मध्ये जर जॉईन नाही झाले तर 100% तुम्ही पॉइंट्स प्लॉटिंग मध्ये कुठेतरी गडबड केलेली आहे म्हणजे आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की लिनियर इक्वेशनचा ग्राफ हा ऑलवेज स्ट्रेट लाईनच असतो. म्हणजे त्या तिन्ही पॉइंट मधनं जाणारी एक स्ट्रेट लाईन निघेल. जर तुमची निघत नसेल तर 100% तुम्ही कुठेतरी काहीतरी घोळ केलेला आहे.
2 पॉईंट मधनं लाईन जाते आणि तिसरा पॉईंट दुसराच कुठेतरी आहे, म्हणजे 100% प्लॉटिंग मध्ये किंवा सोल्युशन काढण्यामध्ये तुमच्याकडनं काहीतरी चूक झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ग्राफ मिळेल. कोणाचा मिळेल तर ते दिलेलं लिनियर इक्वेशन आहे त्या लिनियर इक्वेशनचा. जसं की आपलं इथे होतं x + y = 7. तर आता हा ग्राफ काढत असताना दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, या 3 पॉइंट्सला जोडल्यानंतर ही लाईन बाळांनो सफिशियंटली मोठी एक्सटेंड करून ठेवायची. एकदमच शॉर्ट लाईन नाही काढायची, तर ती लाईन जी आहे ती सफिशियंटली मोठी एक्सटेंड करून ठेवायची. तर मी अशा पद्धतीने इथे मोठी सफिशियंटली मोठी लाईन एक्सटेंड करतो, दोन्ही ठिकाणी एरोज दाखवतो आणि सर्वात पहिले ही लाईन ज्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ असेल ते लिनियर इक्वेशन मी सर्वात पहिले इथे मेन्शन करणार, x + y = 7. म्हणजे आपलं नंतर कन्फ्युजन होणार नाही, आपल्या नंतर कन्फ्युजन होणार नाही. तर दिस विल बी द ग्राफ ऑफ दिस इक्वेशन x + y = 7. सेम प्रोसिजर यू विल हॅव टू फॉलो फॉर द सेकंड इक्वेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल या इक्वेशन सोबत जर तुमचं एक इक्वेशन दुसरं एक इक्वेशन असतं 2x + y = 8. काय असतं बोला, 2x + y = 8. पुन्हा तीच प्रोसिजर केली असती तुम्ही, एक कोणत्या तरी व्हेरिएबलची व्हॅल्यू कन्सिडर करून दुसरा व्हेरिएबल मिळवला असता, त्यांचा अशाच पद्धतीने सोल्युशनचा टेबल बनवला असता, त्यामध्ये तुम्ही 3 सोल्युशन्स फाइंड आउट केले असते आणि ते 3 सोल्युशन पुन्हा तुम्ही ग्राफ पेपरवर प्लॉट केले असते. मग त्यावेळेला जर तुम्हाला असं लक्षात आलं, ते 3 सोल्युशन्स प्लॉट केल्यानंतर त्यांचा जो ग्राफ आहे तो आपण असं कन्सिडर करू की अशा पद्धतीने आला. आपण सध्या मी कन्सिडर करतो तुम्हाला एक गोष्ट एक्सप्लेन करण्यासाठी. ते जे दुसरं इक्वेशन आहे, कोणतं इक्वेशन घेतलंय आपण, 2x + y = 8. 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 जशी आपण पहिल्या इक्वेशन साठी प्रोसिजर वापरली, सर्वात पहिले एका व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करून दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज कन्सिडर करून ऑर्डर्ड पेअरचा टेबल बनवला, 3 सोल्युशन्स बनवले, 3 सोल्युशन्स आपण XY कोऑर्डिनेट सिस्टम मध्ये प्लॉट केले, त्यांच्यामधून जाणारी लाईन काढली, तर ती पण आपल्याला काय मिळाली, स्ट्रेट लाईन. सेम तीच प्रोसिजर फॉलो करून जर असं कन्सिडर केलं आपल्याला अशा पद्धतीचा जर ग्राफ आपल्याला या इक्वेशन साठी मिळाला असेल, तर मग याच्यावरनं सोल्युशन कसं काढायचं असतं. तर हा पॉइंट पाहणं सर्वात महत्त्वाचा लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी दोन्हीही इक्वेशनचे ग्राफ एकमेकांना इंटरसेक्ट करतात, त्या पॉइंटला आपण नाव देतो बाळांनो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. काय देतो बोला, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असतो, याचे जे काही कोऑर्डिनेट्स असतात, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच हा ग्राफ एक्स ऍक्सिस वर 4 वर इंटरसेक्ट झालाय आणि वाय ऍक्सिस वर आपण असं कन्सिडर करू 4 वर इंटरसेक्ट झालाय. म्हणजे याचे कोऑर्डिनेट जर मी 4,4 लिहिले, तर हे जे 4,4 कोऑर्डिनेट्स आहे या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे, यालाच मी काय म्हणतो, सोल्युशन ऑफ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. आणि लिनियर इक्वेशन कोणकोणते, तर पहिलं लिनियर इक्वेशन x + y = 7 आणि दुसरं लिनियर इक्वेशन काय, 2x + y = 8. मग x + y = 7 आणि 2x + y = 8 या दोन्ही लिनियर इक्वेशनचे ग्राफ कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट झाले, या पॉइंटला इंटरसेक्ट झाले. आणि या पॉइंटचे x ऍक्सिस वरची व्हॅल्यू आणि y ऍक्सिस वरची व्हॅल्यू म्हणजे जे काही कोऑर्डिनेट्स बनतील त्यालाच मी काय बोलणार, सोल्युशन ऑफ दॅट पर्टिक्युलर पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. तर सिंपल पद्धतीने ही इक्वेशनचे ग्राफ काढा. दोन्ही इक्वेशनचे ग्राफ ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतील, तो जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल, त्याचे जे काही कोऑर्डिनेट्स असतील, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विल बी द सोल्युशन. म्हणजे सिंपल आहे, एका लिनियर इक्वेशनचा ग्राफ असा निघाला, दुसऱ्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ असा निघाला, ज्या ठिकाणी ते इंटरसेक्ट झाले यालाच बोलतो आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि याचे जे काही कोऑर्डिनेट्स असतील त्याच कोऑर्डिनेट्सला आपण काय बोलणार, सोल्युशन ऑफ दॅट पेअर ऑफ लिनियर इक्वेशन. एवढं ते सिंपल आहे बाळांनो. ग्राफिकल मेथडमध्ये काही कशाही पद्धतीची डिफिकल्टी तुम्हाला फेस होत असेल तर तुम्ही मला सांगा. सर्वात महत्त्वाचं लक्ष ठेवा, जर लिनियर इक्वेशनचे सोल्युशन्स बाळांनो तुम्हाला ग्राफिकल मेथडनी काढायचे आहे, कोणी काढायचे बोला, ग्राफिकल मेथडनी काढायचे आहे, तर ते कसे काढायचे, तर सर्वात पहिले तुम्हाला त्या लिनियर इक्वेशनचा ग्राफ काढण्यासाठी त्या लिनियर इक्वेशनचे 3 सोल्युशन्स काढायचे आहेत. किती सोल्युशन्स काढायचे आहेत, 3.
ते 3 सोल्युशन्स काढायचे कसे? तर सरळ जर आपल्याकडे इक्वेशन दिलं असेल x + 2y = 8, तर मग मी काय करणार, या इक्वेशन मध्ये एक कोणता तरी व्हेरिएबल ची व्हॅल्यू मनाने कन्सिडर करणार आणि दुसरा व्हेरिएबल मिळवणार. जर मी x ची व्हॅल्यू कन्सिडर केली तर y मिळेल आणि y ची व्हॅल्यू कन्सिडर केली तर x मिळेल. तुम्ही म्हणणार सर मी प्रत्येक वेळेला कोणती व्हॅल्यू कन्सिडर करायला पाहिजे, x ची करायला पाहिजे की y ची? तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार x ची करायची असेल x ची करा, y ची करायची असेल y ची करा, काही फरक नाही पडणार इथे. त्यानंतर ही व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्ही आणखीन एक पॅटर्न असा वापरू शकता, या इक्वेशनला एका व्हेरिएबल मध्ये कन्व्हर्ट करून टाका. जसं की मी इथे काय करू शकतो, हा 2y तिकडे ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे x = किती येणार आहे, 8 - 2y, म्हणजे y कन्सिडर करून x मिळत जाईल, y कन्सिडर करून x मिळत जाईल. मग इथे प्रत्येक वेळेला इक्वेशन पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करत बसायची गरज पडणार नाही. किती व्हॅल्यूज काढायच्या, मिनिमम 2, मॅक्झिमम 3. मग त्याच पद्धतीने पहिल्या इक्वेशनचा ग्राफ निघेल आणि सेम त्याच पद्धतीने सेकंड इक्वेशनचा ग्राफ निघेल. जे दोन्ही ठिकाणी इंटरसेक्ट होतील दॅट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन विल बी कॉल्ड ॲज द सोल्युशन. तर अशा पद्धतीने बाळांनो तुम्ही सोल्युशन्स काढू शकता. कोणत्या मेथडनी? ग्राफिकल मेथडनी. तर ग्राफिकल मेथडमध्ये तुम्हाला कुठेही कशाही पद्धतीची डिफिकल्टी असेल तर प्लीज आस्क मी. आणि याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये एक प्रॉपर आपण इक्वेशन ग्राफिकल मेथडने बाळांनो सॉल्व्ह करून दाखवणार. त्याही वेळेला मी ह्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करेल, पण माझ्यानुसार ह्या आता सांगितलेल्या कन्सेप्टमध्ये जर तुम्हाला कुठेही कशाही पद्धतीचे अंडरस्टँडिंग मध्ये इश्यू होत असेल तर प्लीज कन्वे मी. त्यानंतर हे लेक्चर जे मी शूट करतोय हे तुमच्यासाठी बाळांनो मी शूट करतोय, त्यामुळे तुमचे मित्र मैत्रिणी कोणीही असतील तर त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ लेक्चर्स पोहोचवा. त्यानंतर तुम्ही आपलं जे DC जनता चॅनल आहे त्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. थँक्यू सो मच.